माझं नाव सुभाष दत्तात्रय तांडकर, राहणार तुळशी धरण धाबोड, राधानगरी. मला सुद्धा हृदय जरा त्रास चालू झाला म्हणून मी दाखवलं. तर मला डॉक्टरांनी सल्ला दिला की एंजिओग्राफी करायला पाहिजे. पण एंजिओग्राफी केल्यानंतर माझ्यात मेन याला 80%, 60% आणि 40% असे ब्लॉकेज दाखवली. डॉक्टर म्हणले काय नाही, तुमचं आता हे अँजिओप्लास्टी करावं लागणार आणि करून घेतलेली सगळ्यात बरं होणार, त्याशिवाय काय पुढं काय चालणारच नाही. मी ठीक आहे म्हटलं. तिथनं मला ते पसंत पडले नाही आणि मी घरी आलो. घरी आल्यानंतर जाताना मी इथून राधानपूरला इथं असल्यामुळे मी माझं डॉक्टर इथं हे बघितलेलं होतं. घरी गेलो. घरात गेल्यानंतर चर्चा केल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी एंजिओप्लास्टी करायची म्हणून आम्ही इकडं आलो. आणि चौकात आल्यानंतर मी परत गाडी ते भावाला म्हटलं थांबी येतं, आपण इथं चौकशी करूया. पण घरात आम्ही सगळी झालो होतो. इथे येऊन चौकशी केल्यानंतर मॅडमनी स्मिता पाटील यांनी मला सांगितलं की काय अडचण येणार नाही, तुमचं सगळं असेल तर काय व्यवस्थित होणार आणि इथं ट्रीटमेंट आपण चालू करूया. मग मी इथं ट्रीटमेंट चालू केली. 3 महिन्यात माझं बराचसा मला फरक पडला. मी आता पहिले तरी काम वगैरे करतोय, हे करतोय आणि आता मला काय जाणवत पण नाही आता काय. आणि आता परवाची मॅडमनी सुद्धा टेस्ट वगैरे घेतल्यानंतर ती अगदी व्यवस्थित आली, चांगली आली. त्यात आता काय सगळं आहे, व्यवस्थित आहे, आता काय अडचण नाही. म्हणजे इथे सगळा स्टाफ जो आहे तो खरोखर घरच्यासारखाच आहे. अजिबात असं काय हे नाही. काय म्हणजे काय जर असलं तर ते सांगतात ते सगळं होते, तुमचं काहीच नाही असं मन आपल्याला हे करून देतात आम्ही व्यवस्थित जिथल्या इथं. आणि आहे हो तर सगळं ओके आहे, सगळं काय अडचण नाही.